श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगतात, अमात्यांनी सांगितलेला आपल्या पित्याच्या मृत्यूचा सर्व वृत्तांत ऐकल्यावर जन्मेजय राजा त्या सर्वांना म्हणाला, मंत्री श्रेष्ठ हो, तक्षकाने आपल्या विषाने एक वृक्ष भस्मसात करून टाकला आणि नंतर काश्यप नावाच्या ब्राह्मणाने तो पुन्हा जिवंत केला. ही सर्व जगाला अघटित वाटणारी गोष्ट तुम्ही मला आत्ताच सांगितली, पण ही घटना तुम्हाला कशी कळली? काश्यप जर त्यावेळी माझ्या वडिलांच्या समीप असता तर मंत्र सामर्थ्याने त्याने विषाचा परिहार केला असता आणि मग माझ्या वडिलांचा मृत्यू ओढवला नसता. पण आपण राजाला दंश केल्यानंतर त्या ब्राह्मणाने राजाला जर पुन्हा जिवंत केले तर तक्षक एवढा जबरदस्त असताना त्याच्या विषाचा कसलाही परिणाम दिसून आला नाही. तो निर्विष झाला. अशी लोक आपली कुचेष्टा करतील असा विचार करूनच त्या नीच नागाने काश्यप ब्राह्मणाला धनाची लालूच दाखवून वश करून घेतले असावे आणि माझ्या वडिलांची आणि त्या ब्राह्मणाची भेट होऊ दिली नसावी असे मला खात्रीने वाटते. ते काहीही असो, मी त्या तक्षकाचा सूड कोणत्या ना कोणत्या तरी उपायाने निश्चितच उगवणार. एक गोष्ट मला समजून घ्यायची आहे. नागेंद्र तक्षकाचा आणि काश्यपाचा जो संवाद झाला तो अगदी निर्जन वनात झाला. तो प्रकार अन्य कोणीही प्रत्यक्ष पाहिला नव्हता आणि ऐकलाही नव्हता. अशा स्थितीत ही हकीकत तुमच्यापर्यंत कशी बरे आली याचा उलगडा झाल्यानंतर त्या तक्षकाचा वध कसा करावा याचा मी विचार करीन. यावर अमात्य म्हणाले, काश्यप परीक्षित राजाकडे निघाला असता वाटेत तक्षक त्याला भेटला. ही हकीकत आम्हाला कशी समजली ते ऐक. ज्याच्या फांद्या सुकून गेल्या होत्या असा वृक्ष तक्षकाने आपल्या विषाने दग्ध करून टाकला. एका माणसाला सरपण हवे होते. वाळलेल्या फांद्या तोडण्यासाठी तो याच वृक्षावर अगोदरच चढलेला होता. तक्षकाला काय किंवा काश्यपाला काय हे मुळीच माहीत नव्हते आणि तक्षकाने तो वृक्ष जाळून टाकल्यावर त्याच्याबरोबर तो ब्राह्मणही जळून गेला. पण काश्यपाच्या मंत्र सामर्थ्यामुळे हे जन्मेजया तो वृक्ष पुन्हा जिवंत झाला. वृक्षाबरोबर तो ब्राह्मणही जिवंत झाला. तेव्हा तो ब्राह्मण गावात आला तेव्हा त्याने ही हकीकत आम्हाला सांगितली. तक्षकाचा आणि काश्यपाचा जो संवाद झाला तो त्या माणसाकडून आम्हाला जसा समजला तसाच आम्ही तुझ्या कानावर घातला आहे. तो ऐकल्यानंतर पुढे काय करायचे ते तू ठरव. सौती म्हणाला, अमात्यांनी सांगितलेली ही हकीकत ऐकल्याबरोबर जन्मेजय राजा दुःखाने व्याकुळ झाला. खूप संतापला आणि संतापाने त्याने आपले हात चोळले. त्याने पुन्हा पुन्हा दीर्घ व उष्ण निश्वास टाकले आणि त्याच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. दुःखाने आणि शोकाने व्यथित होऊन राजा जन्मेजयाने थोडा वेळ विचार केला. त्याने काहीतरी मनात ठरविले आणि पुन्हा क्रोधाविष्ट होऊन तो आपल्या सर्व मंत्र्यांना उद्देशून म्हणाला, अमात्य हो, माझ्या पित्याचे मरण असे कसे ओढावले या संबंधी तुम्ही जो वृत्तांत आत्ताच मला सांगितला तो ऐकल्यावर माझा जो विचार पक्का झाला आहे तो ऐका. एका कीटकाचे केवळ निमित्त करून ज्याने विषाग्नीने माझ्या पित्याला दग्ध केले त्या नीच तक्षकाचा सूड ताबडतोब उगवलाच पाहिजे असा माझ्या मनाचा निर्धार झाला आहे.
काश्यप ब्राह्मणाला तक्षकाने वाटेत गाठले आणि त्याला परत फिरावयास सांगितले. हा त्या तक्षकाचा शुद्ध हलकटपणा आहे. काश्यप ब्राह्मण जर माझ्या पित्यापर्यंत पोहोचला असता तर माझा पिता मृत्युमुखी पडला नसता. काश्यपाच्या मंत्र सामर्थ्याने आणि आपणा सर्व अमात्यांच्या खबरदारीने जर माझा पिता जगला असता तर त्यापासून त्या नीच तक्षकाचे काय नुकसान झाले असते. पण माझ्या अपराजित पित्याला पुन्हा जिवंत करण्याच्या इच्छेने ब्राह्मण श्रेष्ठ काश्यप वाड्याकडे निघाला असता तक्षकाने दुष्टपणाने त्याला वाटेत अडविले आणि त्याने त्या पित्याला जिवंत करू नये म्हणून त्याला द्रव्याची लाच दिली. हा त्या नीच तक्षकाने माझा मोठाच अपराध केला आहे. माझे स्वतःचे उत्तंकांचे आणि तुम्हा सर्वांचे प्रिय व्हावे एवढ्यासाठीच माझ्या पित्याचा मृत्यूचा सूड मी उगवणारच. चौथी पुढे म्हणाला, जन्मेजय राजा अमात्यांना असे बोलल्यावर त्यांनी त्याला अनुमोदन दिले आणि सर्पसत्राचे अनुष्ठान करून सर्पांचे निर्दालन करण्याची त्याने प्रतिज्ञा केली. भरतश्रेष्ठ राजा जन्मेजयाने नंतर पुरोहिताला व ऋत्विजनांना बोलवून घेतले. विशिष्ट प्रसंगी कसे बोलावे याचे सूक्ष्म ज्ञान असलेल्या त्या राजाने आपल्या मनातील हेतू सिद्धीला जावा या उद्देशाने त्यांना म्हटले, ज्या नीच तक्षकाने माझ्या पित्याचा घात केला त्याचा सूड उगवण्याचे मी ठरविले आहे. यज्ञातील प्रदीप्त अग्नीमध्ये त्या नागराज तक्षकाला आणि त्याच्या बांधवांना ज्या योगे मी लोटून देऊ शकेन असा एखादा यज्ञविधी तुम्हाला माहीत आहे का? त्या तक्षकाने मागे विषाग्नीने माझ्या पित्याला दग्ध केले त्याप्रमाणे त्या नीचाला तसेच दग्ध करण्यासाठी मी तळमळत आहे. ऋत्विज म्हणाले, हे राजा, देवांनी खास तुझ्यासाठीच असे एक सत्र निर्माण करून ठेवले आहे. सर्पसत्र या नावाने ते पुराणामध्ये विख्यात आहे. असे सर्पसत्र करणारा तुझ्याशिवाय अन्य कोणीही नाही असे पौराणिकांनी आम्हास सांगितलेले आहे. असा क्रतू म्हणजे यज्ञ आहे हे आम्हास निश्चितपणे माहीत आहे. ऋत्विज असे म्हणाल्यावर तक्षक प्रदीप्त अग्नीमध्ये शिरलेला आहे आणि तो दग्ध झाला आहे असेच राजाला वाटले. नंतर राजा त्या मंत्रवेत्या ब्राह्मणांना म्हणाला, मी हे सर्पसत्र करणारच. यासाठी लागणारी सामग्री तुम्ही सिद्ध करा. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.